नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिटेल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज रविवार 8 सप्टेंबर 2024। आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलवरती असेच रोजच्या हवामानाचे अंदाज देत असतो। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे। काही ठिकाणी आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की जोरदार असा पाऊस आहे। त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याला आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पडताना दिसू शकतो। तर लागूनच असलेल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटणार आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज काही भागांमध्ये जोरदार असा पाऊस पाहायला भेटू शकतो। तर काही ठिकाणी हलक्या सरी पावसाच्या आपल्याला सोलापूरमध्ये सुद्धा पडताना दिसणार आहेत। त्यामध्ये आपण पाहत असताना आपल्याला दिसेल मोहोळ, सोलापूर, अक्कलकोट या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये आज मुसळधार आपल्याला पाऊस पाहायला भेटत आहे। येथील तुळजापूर, बार्शी, वैराग या भागामध्ये जोरदार असा पाऊस आहे। त्यासोबतच लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, उदगीर या भागांनासुद्धा मुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे। बीड जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर बीड जिल्ह्यात आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे। आज बीड जिल्ह्यातील कैज, परळी, माजलगाव, गेवराई, पाथरी या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे। लागूनच असलेल्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा आपण पाहायला गेलं तर इथे दिसेल की आपल्याला कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, करडा या भागामध्ये जोरदार असा पाऊस आहे। तर पाथर्डी, राळेगण सोबतच राहुरी, गोडेगाव, संगमनेर या भागामध्ये, श्रीरामपूर या गंगापूर या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला भेटू शकतो। काही ठिकाणी अतिमुसळधारसुद्धा आज पाऊस या भागांमध्ये पडताना आपल्याला दिसणार आहे। पुणे जिल्ह्याचा जर का विचार करायचा झाला तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, मंचर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो। त्यासोबतच जेजुरी, बारामती, इंदापूर या भागालासुद्धा आज पावसाचा फटका बसणार आहे। सातारा जिल्ह्यातील प्रतापगड, वाई, पाटण, वडूज या भागाला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। तर कराडमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना आज दिसणार आहे। कोकण किनारपट्टीतील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस आहे। त्यासोबतच रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना आज दिसू शकतो। काही ठिकाणी मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये आपल्याला पडताना दिसणार आहे। त्यामध्ये ठाणे, कल्याण, वसई, विरार या भागांचा समावेश आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आपण जर का पाहिलं गेलो तर नाशिकमधील इगतपुरी, निफाड, त्रिंबक, सिन्नर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे। तर काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी आपल्याला पडताना दिसू शकतात। मालेगावमध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार प्रमाणात पाऊस पडताना दिसू शकतो। त्यासोबतच चाळीसगावमध्ये, धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आज पाहायला भेटणार आहे। त्यामध्ये अमळनेर, पारोळा, एरंडोल, जामनेर, पाचोरा, चोपड, भुसावळ, रावेर, न्हावी या भागांचा समावेश आहे। येथे आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो। त्यासोबतच बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जोरदार असा पाऊस पाहायला दिसणार आहे। छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम आपल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो। यामध्ये कन्नड, सिल्लोड, चिखली या भागांचा समावेश आहे। येथे आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटणार आहे। अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर का पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागात आज ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। अमरावती जिल्ह्याला सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा फटका बसताना दिसणार आहे। येथे हवामान विभागाने सुद्धा जोरदार असा पाऊस पडण्याचा अंदाज आज वर्तवलेला आहे। नागपूरमध्ये सुद्धा आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की नागपूरच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। त्यासोबतच यवतमाळ, वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाचा फटका जोरदार असा आपल्याला बसताना दिसणार आहे। त्याबरोबर सोबतच आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की लागूनच असलेला वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे। येथे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। त्यासोबत परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पावसाचा फटका आज आपल्याला बसताना दिसत आहे। काही ठिकाणी मध्यम ढगाळ वातावरणासह पाऊस पडू शकतो तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। बीड जिल्ह्यातील काही भागामध्ये आज येलो अलर्ट आहे।
हवामान विभागाने येथे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. एकंदरीत मित्रांनो, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पाऊस आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकते, तर काही ठिकाणी स्वच्छ असे ऊन आपल्याला पडताना दिसणार आहे. अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आपण असेच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो. धन्यवाद मित्रांनो.